नमस्कार मित्रांनो बरं का. तर मित्रांनो आज मी लय आनंदी झालोय बरं का. आणि आनंदाच्या भरात मी डायरेक्ट देवाच्या समोर बसलोय, देवाऱ्यासमोर. आता मी देवाची पूजा करणार आहे. तर मला एवढा आनंद कशाचा झालाय बरं का. तुम्ही पण म्हणतात चला आज नंदू उठलाय आणि सुटलाय, काय करायला लागलाय. सायले सांग बरं आपल्या मित्रावाला नेमका आनंद मला कशाचा झालाय. आपलं जुनं केलेलं चॅनल वापस आलं. तर मित्रांनो आपलं जे जुनं चॅनल गेलेलं होतं त्याचं 1,00,000 सबस्क्राईब कंप्लीट होतं आलं होतं आणि ती चॅनल डिलीट झालतं. पण आता ती चॅनल आपल्याला वापस भेटलेलं आहे. म्हणून ती वापस भेटलेल्या चॅनलाच्या आनंदाच्या खुशीत मी देवासमोर आलोय, नतमस्तक झालोय. आणि मी आज देवाची पूजा करणार आहे. व्यवस्थित मी देवाची पूजा करून प्रसाद वगैरे बनवणार आहे. तर मित्रांनो सांगायचा मुद्दा म्हणलं तर फक्त देव कधी आठवतो आपल्याला, संकटाच्या काळात. तर देव हा फक्त संकटाच्या काळात आठवत असतो. आता काही जण बघणारे म्हणत असतील देव कुठं असतंय का, मनानच काय पण करायलाय नंदू ही तीन. हो का मित्रांनो, ज्याची त्याची श्रद्धा असते, ज्याची त्याची भावना असते. आणि मी देवाला मानतो आणि देवापुढे मी कधी पण नतमस्तक होतो. शेवटी कर्म असते ती, श्रद्धा आहे देवावर पण अंधश्रद्धा नाही. अंधश्रद्धा नाही. शेवटी कर्म ही माणसाला फेडावेच लागतात बरं का मित्रांनो. आणि माझं कुठं तर कर्म चांगलं झालेलं आहे, म्हणून माझं 1,00,000चं सबस्क्रायबर असलेलं चॅनल आज वापस आलेलं आहे. आणि त्याचा वाईट केलं नाही म्हणून आपलं पण झालं नाही. आम्ही कोणाचं वाईट केलं नाही, समजायला धरून समदेशी बोलून कधी आम्ही अतिपणानं वागलो नाही. म्हणून शेवटी देव पण मदत करणारा असतंय. आपल्या हितली जी हाक हाय, काळजातले हाक ते ऐकत असते बरं का. ते सायले बोलतो, मी देवाची पूजा करून घेतो. नेमका काय काय प्रसंग झाला, कधी चॅनल आलं काय नाही सांगतो. अचानक तुमचा मोबाईल बंद होता का नाही मला, आणि परत नोटिफिकेशन वाटतं तुम्हाला. मी देवाला पाणी अर्पण करून घेतलं अगोदर, त्याच्यानंतर देवाला आता हळदी कुंकू तुम्हाला नोटिफिकेशन आली. तर मला पण माहित नव्हतं बरं का मित्रांनो, एवढं मोठं चॅनल वापस कधी आलं. तर मला नेट चालू केले एक कमेंट आली. आणि ती कमेंट, पहिली कमेंट कोणाची होती माहित आहे का, आमच्या बारामतीच्या अक्का जाधव यांची कमेंट होती. म्हणजे रविदादाची सिस्टर तर तुम्हाला माहित आहे. अक्काची मला कमेंट आली होती, अभिनंदन नंदू म्हणून. अभिनंदन नंदू, तुझं चॅनल वापस आलं म्हणून अशी मला कमेंट आली होती. आणि त्या कमेंटमुळं मला कळलं की माझं चॅनल वापस आलेलं आहे. म्हणजे आनंदाच्या भरात मला बोलता सुद्धा येणं झाला, इतका आनंद झालाय. परत माझ्या मोबाईल मध्ये भेटलं, सगळ्याच्या मोबाईल मध्ये भेटलं, तेव्हा खरं वाटलं खरं काय खोटा काय कळत नव्हतं. पण खरं होतं का नाही, जसं चॅनल केलेलं खरा का खोटा ते कळत नव्हतं, तसं आलेलं खरा का खोटा ते कळत नव्हतं. आता हळदी कुंकू लावून घेतलं, देवाच्या अंगावर फुलं अर्पण करावी. बसतो. वाईट काळाच्या काळ गेल्यावर चांगला काळ येतो, हे खरं का नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तर माणसाला भक्तीचा पण आनंद असला पाहिजे बरं का. नुसतं कामकाम प्रपंच काय कामाचा आहे राव. इकडल्या साईडला एक फुल ठेवतो, इकडल्या साईडला एक फुल ठेवतो. तर मित्रांनो, आज मी महाराष्ट्रात माझं चॅनल, माझं समजा वैभव जेवढं काय आहे ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. ही तर मला मान्य आहे बरं का. तर राजांनी आपल्यासाठी खूप काही करून ठेवलेलं आहे, खूप काही कमवून ठेवलेलं आहे. तर ही दिवा तर सायले येते का नाही मला देवपूजा करता वगैरे, सांग काय चुकलं बिकलं असलं तर. आलं का. आता पंचपाळ हे तर
ती आरती केली की मी अशी करून म्हणजे ती आपण लय मोठी तेवढी पूजा करणं झाला हो, महापूजा. बरं होत्या हम्म. कळत नसेल आता मनात नका देवाला अगोदर आपण पेढा ठेवून घेऊ म्हणजे पेढा ठेवून पुन्हा नारळ अर्पण करू. तुमचं पण तोंड गोड करा. धन्यवाद धन्यवाद. तुझं पण गोड कर. तर मित्रांनो मला कळून चुकलं बरं का, संकटात कोण साथ देत नसते, फक्त आपल्या हक्काची आपली बायको ही साथ देत असते. मला टेन्शन आल्यावर मी एकटं बसायचो, जेवण करायचं नाही काय नाही, तर हिनं माझी समजूत काढायची, मला जेवण करा म्हणायचं, जेवढं आलेलं संकट आहे तेवढं घालवण्याचा प्रयत्न करायचा. तर आपल्या संकटात फक्त आपल्या घरचीच साथ देते ती बरं का, बाकी कोण काय साथ देत नाही. उलट बाकीचा समाज हसत फिरतोय की मला लई चांगलं माहिती आहे. देवाला अगोदर नारळ फोडून घेतो आणि ही प्रसाद आपण परत आपल्या घरच्यावाला देऊ. अजून घरचे आले नाही आपल्या. म्हणजे मी दुपारच्या 4 वाजताच पूजा करायला लागलो का, तर यूट्यूब चॅनल आल्या आल्या मला दिसलं, त्या दिसलेल्या ज्या भावनेत मला काय समजलं नाही. मी अगोदर देवापुढे नतमस्तक झालो, डायरेक्ट म्हणलं आता नारळ वगैरे फोडून पूजा ही केलीच पाहिजे. स्टाईल फडशी फुटल का. घे प्रसाद. पाणी आहे पाणी त्यात, म्हणजे नशीब बी किती चांगला, नारळ किती आपटून फुलय तरी सुद्धा ह्याच्यात पाणी राहिले. घे की थोडा हातावर असं अर्पण कर. नारळ बाहेर निघाले बरं का, म्हणजे नारळी पावाला पाहिजे होतं पण पावलं नाही, प्रसादासाठी राहिले आपल्याला. आणि थोडं देवाला नाही, नारळ नाही पावलं तरी देव पावलाय आपल्याला. देव पावलाय. हा लय तुम्ही कॉमेडीचं बोलतेस कधी कधी. तर अशा प्रकारे आपलं मस्त देवाचे दर्शन वगैरे झालं बरं का, समज झालं. पण आता इथं दक्षिणा ठेवायचा कोणी, तुम्ही ठेवा लागतंय. बरं मीठ ठेवला तर ती दक्षिणा नेमकं घेणार कोण? मी घेते होते देवपूजा करताना. दक्षिणा हे पुजारी घेत असते, मग तू काय पुजारी आहेस काय? मग उद्या देवपूजा मीच करते, कोण करते? जरा असू दे. म्हणजे कुठल्याही पूजा करताना किंवा काय करताना दक्षिणा ही धर्माप्रमाणे आपल्याला ठेवावं लागते. आणि मी पण ठेवतो दक्षिणा. फुल नाही फुलाची पाकळी मला वाटलं 51 रुपये. होय समधी समधी बी ठेवायला काय प्रॉब्लेम आहे, माझंच घर माझंच देव समज. 51 रुपये होतो. असू दे. तर मित्रांनो तुम्ही आता सपोर्ट करताय का नाही? आपलं 99,500 सबस्क्रायबर झालती जणू, म्हणजे फक्त 700 होती पण 200 कमी झाली. 700 होती पण 200 कमी कशी काय झाली हे मला पण कळलं नाही बरं का. पर असू द्या, आता किती काय असं ना, फक्त 500 कमी येतं. 500 लोकांनी फक्त आम्हाला सबस्क्राईब करा आणि आमचं स्वप्न पूर्ण करा, कारण माझं एक अर्धवट स्वप्न राहिलेलं आहे. तुम्हाला वाटतं नाही स्वप्न पूर्ण? मला वाटलं होतं गेल्यापासून तर लयदा म्हणजे खचून गेलतो मी. मला वाटलं होतं आता आपलं स्वप्न काय पूर्ण होणार नाही आणि मला सिल्वर बटन भेटणार नाही, कारण मला काय करायचं आहे, मला सिल्वर बटनची लय अपेक्षा आहे. युट्यूब चॅनलवर लोक काम कशासाठी करते, ती पैशासाठी करते ती. पण मला पैशाची वगैरे काय तेवढी अपेक्षा नाही बरं का. मला फक्त सिल्वर बटन पाहिजे आणि ती सिल्वर बटन आम्ही नवरा बायकोनं हातात धरायचं आहे आणि एक चांगला असा फोटोशूट करून ती जिकडे तिकडल्या म्हणजे समधीकडल्या प्रोफाईलला डीपी म्हणून आम्हाला ठेवायचं आहे. म्हणजे सिल्वर बटन सोबत एक फोटो पाहिजे आणि ती माझ्या हक्काचं पाहिजे. ते आता लवकरच येणार आहे आणि ते आता लवकरच स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हणजे दुसऱ्या माझ्या मित्राचं सिल्वर बटन मला भेटतंय. माझ्या रवी शिंदेकडे लय आहे ती, म्हणजे टोटल जेवढी माझी युट्यूबवर मित्र आहे ती तेवढ्याकडे समजेकडे सिल्वर बटन आहे. त्यांनी मला सिल्वर बटन देऊन फोटो काढू देते ती, पण ती शेवटी लोकांचं झालं आणि मला माझ्या हक्काचं सिल्वर बटन पाहिजे, स्वतःचं पाहिजे माझ्या. म्हणजे त्याच्यामुळे मला सपोर्ट करा.
व्हिडिओला लाईक वगैरे करा मित्रांनो. आणि आज सायली सुद्धा लई खुश आहे बरं का. म्हणजे 1 महिना चक्क आम्ही इतकं टेन्शन मध्ये आहे. आता सगळे खुश, आपल्या घरात सगळेच खुश असणार. आता समधीच खुश, हा. समधीच खुश झालते आता. म्हणजे घरच्यावरचं टेन्शन गेलं, माझं टेन्शन गेलं, आणि समजा आता जसं काय पहिल्यासारखं एकदम सुरळीत होणार आहे बरं का. आता करू, अजून नव्यानं सुरुवात करू. पुढचं डिसिजन काय आहे, पुढचा निर्णय काय आहे, हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करतो. तोपर्यंत मला अभिनंदन म्हणून कोण कोण कमेंट पाठवणार आहे द्या पाठवून. भेटू आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.